इनफॅक्ट मी तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट सांगते की तुमच्या जर सिग्नेचरनी हे पण कळतं तुमचे अफेअर होणार आहेत की नाही. तुम्ही ना असं सिग्नेचरमध्ये 2 डॉट सेंटरला देत असतात तर तुमचं अफेअर होणारच होणार. आणि ज्यांची थोडीशी डाऊनवर्ड जाते ते नॉस्टॅल्जिक असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की यार पहिलीवाली गर्लफ्रेंड जास्त चांगली होती. ओल्ड इज गोल्ड. हां, ओल्ड इज गोल्ड. सही स्वाक्षरीतून कसं काय कळणार की भविष्य काय? तुमचे सिग्नेचर बघून पण मी सांगू शकते की आहे ना तुमचे म्हणजे कोणत्या व्यक्तीची ना सुसायडल थॉट टेंडन्सी आहे की नाही. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, तर त्यांची जी मुलगी होती ना, मोठी मुलगी, तिने सुसाईड केली होती. तर मी त्यांना स्पेशली तिची सिग्नेचर मागून घेतली आणि लिटरली ते कॉम्बिनेशन तिच्या सिग्नेचरमध्ये होते. ओके, म्हणजे ती सुसाईड करणार होती हे तिच्या हां. साईन मध्ये आधीच दिसत होतं क्लिअरली दिसत होतं. की असं काय असतं सिग्नेचर मध्ये की जेणेकरून हे कळतं की एखादी व्यक्ती सुसाईड करू शकते? एखाद्या व्यक्ती आपल्या सिग्नेचरमध्ये डॉट लिहित असेल, डॉट म्हणजे शनी आहे, तर त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी डिले होतात. एका तुमच्या सिग्नेचरने सहीने मी हे सांगू शकते की तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, पण तुम्ही किती स्ट्रगल करताय, किती ब्रेकेज लागले, तुमची हेल्थ कशी आहे. तुम्ही मॅरिड आहात तर तुमची साईन वेगळी असली पाहिजे, अनमॅरिड आहात तर वेगळी असली पाहिजे. सरनेम आणि तुमच्या नावामध्ये अगेन मोठा गॅप देत असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून पण दूर आहात आणि करिअरमध्ये पण स्ट्रगल आहे. बापरे. हरभजन सिंग आहे, त्यांची तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता, ते इंटरनेटवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यांनी फक्त सिग्नेचर चेंज केली आणि त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस आले. यश मिळवायचं तर माझ्या सहीमध्ये काय असणं आवश्यक आहे? तिने जर चेंज केली तर मग माझ्या लाईफमध्ये ही चेंजेस व्हायला सुरुवात होतील. सिग्नेचर नक्की कशी असली पाहिजे जेणेकरून सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजीनुसार ती बेस्ट सिग्नेचर असली पाहिजे? त्यासाठी काय काय टाकते सिग्नेचर? बेसिकली पहिलं तर सगळ्यात म्हणजे बापरे. हा पॉडकास्ट बघण्याच्या आधी तुम्ही तुमची साईन एका पेपरवर काढा आणि तो पेपर समोर ठेवून हा पॉडकास्ट बघा. मी असं का म्हणलं ते सांगतो. ह्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केलं की तुमच्या साईनमध्ये, सिग्नेचरमध्ये, स्वाक्षरीमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे आणि काय गोष्टी नसल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या सिग्नेचरमध्ये जर समजा कुठे डॉट देत असाल, तुम्ही तुमची सिग्नेचर थोडीशी अपवर्ड किंवा डाऊनवर्ड असेल, किंवा तुम्ही तुमच्या अक्षराभोवती सर्कल करत असणार, तर त्याचा अर्थ काय, त्याने काय काय होऊ शकतं, ह्या गोष्टीवर आम्ही चर्चा केली आहे. ह्या पॉडकास्टमध्ये हिनायाजी यांनी सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी काय असते आणि ती कशी काम करते याबद्दल चर्चा केली आहे. हा पॉडकास्ट तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, कारण हा एकदम युनिकच सब्जेक्ट आहे आणि पहिल्यांदाच मराठी पॉडकास्टमध्ये सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजीचा हा व्हिडिओ येतो आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सगळ्यात पहिले अपडेट्स मिळतील. मी अमित, माझे प्रश्न खास, माझे ऑडियन्स फर्स्ट क्लास. वळूया पॉडकास्टकडे. क्या बात आहे. हिनायाजी, स्वागत आहे टॅप पॉडकास्टमध्ये. आता सुरू करताय का? सुरू केलं आहे. इतकं नॅचरली मला कळालंच नाही. एक्झॅक्टली. आपला पॉडकास्टच नॅचरल असतो म्हणून म्हटलं. ओके. पुन्हा एकदा स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. राधे राधे. राधे राधे. विषय फार वेगळाच काहीतरी घेऊन आले तुम्ही माझ्याकडे. तुम्ही जेव्हा मला कॉलवर सांगितलं ना की हा विषय मला कव्हर करायचा आहे, जो की मराठीमध्ये कधीच कुणी व्यक्तही केलेला नाही आहे, पॉडकास्टही नाही आहे किंवा कुठे त्याचा विषयच निघालेला नाही आहे. तो पॉडकास्ट आहे सही, सिग्नेचर, स्वाक्षरी. ही तुमचं भविष्य कसं सांगते, माणूस कसं ओळखायचा, सहीने कसं लक्षात येतं की काय होऊ शकतं. सही, स्वाक्षरी किंवा ह्याच्यामागे जी ॲस्ट्रॉलॉजी, हा काय प्रकार आहे, नेमकं काय काय आहे यामध्ये, की स्वाक्षरीतून कसं काय कळणार की भविष्य काय? ओके. जसं तुम्ही म्हटला की तुम्हाला थोडंसं बेसिक्स माहीत असणं जरुरी आहे, की नेमकं आता बऱ्याचशा लोकांना हेच नाही माहिती की अरे सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी हे असं पण आहे. करेक्ट. कारण की बऱ्याचशा लोकांना मला पण विचारतात अरे सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी काय आहे, त्यांना ते माहिती नाही आहे. तर बेसिकली तुम्हाला हे समजायचं सायन्स आहे. सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे जसे सब्जेक्ट असतात, जसं अकल्टेक्स ना, अकलची एक दुनिया आहे ना, युनिवर्स आहे आणि त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी असे पार्ट बनतात. मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण आहे ना, पराशर ॲस्ट्रॉलॉजी आहे, लाल किताब ॲस्ट्रॉलॉजी आहे, BNN आहे, KP ॲस्ट्रॉलॉजी आहे. तर अशाच प्रकारे न्यूमरॉलॉजीमध्ये पण त्याचे पार्ट आहे ना, कबाला सिस्टम आहे, वेस्टर्न न्यूमरॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये चायनीज आहे ना न्यूमरॉलॉजी पण असते, वेस्टर्न असते, ठीक आहे ना, ते कॅलेडियन न्यूमरॉलॉजी असते. तर या प्रकारे ना असे डिफरंट फॉर्म्स आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामध्येच एक अजून पार्ट आहे तो सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी, जी बेसिकली पूर्ण ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टवरती डिपेंड करते आणि तुमच्या एका सिग्नेचरने सांगू शकते की तुमचा प्लॅनेट कसा आहे, तो तुमच्या लाईफमध्ये कसा इम्पॅक्ट करतोय, तुमच्या अगेन सगळ्या जे आस्पेक्ट आहे, फायनान्शियल म्हणा, रिलेशनशिप म्हणा, तुमचे जे करिअर आहे तर त्याच्यामध्ये कसा इम्पॅक्ट करतोय.
Okay. ना फायनान्शियल करिअर सगळ्या गोष्टीमध्ये इन्क्लूड होतो. आणि त्यात फक्त एका तुमच्या सिग्नेचरने सही नाही, मी हे सांगू शकते की तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, तुमच्या रिलेशनशिप स्टेटस कसा आहे, कसे प्रॉब्लेम येत आहे तुमच्या लाईफमध्ये, तशा प्रकारे करिअरमध्ये पण तुम्ही किती स्ट्रगल करताय, किती ब्रेकेज लागले, तुमची हेल्थ कशी आहे, ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ कव्हर करता येतात. जसं मी म्हटलं ना, करिअर आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, आणि लाईफमध्ये याच तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या ना. प्रत्येकाला पाहिजेच हां, आहेत. पाहिजेच बरोबर. असतात. आणि त्याने तुम्हाला लिटरली कळून जातं की अच्छा माझी फायनान्शियल कंडिशन अशी आहे आणि अशा प्रकारे आहे. आणि ते कसं ओळखायचं ते आपण पुढे डिस्कस करू, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये आणि मी कळेल. पण आज फार डीपमध्ये जाणार ह्या चर्चेमध्ये की सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी, स्वाक्षरीमधलं ज्योतिषशास्त्र मराठीमध्ये. ओके. सही सगळेजण करतात, प्रत्येकाची आपापली एक युनिक स्टाईल असते साईन करायची. त्याच्यामध्ये तुम्ही असं काय बघता की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं भविष्य समजतं, हे जाणून घ्यायला आवडेल. ओके. त्याच्या आधी तुम्हाला थोडासा डिफरन्स आहे ना, मी सांगते. Please. काही लोकांना ना ग्राफोलॉजी आणि सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये डिफरन्स नाही माहिती. Okay, त्यांना तो सांगा. असं वाटेल की बोथ आर सेम. नो, बोथ आर डिफरंट. Okay. ठीक आहे. सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टवरती डिपेंड करते. ठीक आहे. आणि जी ग्राफोलॉजी आहे ती तुमचं सबकॉन्शियस माइंडला रिप्रेझेंट करते. तुमच्या डोक्यामध्ये कसे तुमचे जे माइंडसेट आहे, जे तुमचा विचार करण्याची जी क्षमता आहे, तर त्याला रिप्रेझेंट करते. एखादा व्यक्ती कसा विचार करतो. मोस्टली जी ग्राफोलॉजी आहे ना, ती सायकॅट्रिस्ट जास्त यूज करतात, सायकोलॉजिस्ट जास्त यूज करतात. हे ना, असं क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये पण आहे ना यूज जास्त होते. हे तर नार्को टेस्ट वगैरे काइंड ऑफ, ज्याच्यामध्ये ते- ग्राफिटिकल हां, बिहेवियर हां, करतात. तर त्यांनी कळतं की अरे हा व्यक्ती त्यांचं त्या टाइम कोणता पण क्राईम करत असेल त्या टाइमला त्याची आहे ना थॉट प्रोसेस काय असेल, काय त्यांच्या लाईफमध्ये झालं असेल, त्याच्यामुळे ते असे व्यक्त करतात. त्याच्यामुळे कारण की प्रत्येक व्यक्ती जो क्राईम करतो त्याच्या लाईफमध्ये कोणता ना कोणता इव्हेंट ट्रिगर झालेला असतो, त्याच्यामुळे करतो. तर बेसिकली ती माइंडसेटला रिप्रेझेंट करते. आणि एखाद्या व्यक्ती आपली हँडरायटिंग चेंज करून माइंडसेटला पण चेंज करतो. एक तुमची हँडरायटिंगने तुमचा माइंडसेट कळतो की तुम्ही कशा प्रकारे विचार करता. ठीक आहे. एक शॉर्ट मी एक्झाम्पल सांगू शकते. जे व्यक्ती ना अशा स्ट्रेट लाईनमध्ये त्यांची लिहितात, ठीक आहे, लिहिताना तर ते प्रेझेंटमध्ये राहायला जास्त बिलीव्ह करतात. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, उद्याचा विचार नाही करत, पास्टमध्ये नाही राहत, ते प्रेझेंटमध्ये राहतात. आणि ज्यांची थोडीशी डाऊनवर्ड जाते ते नॉस्टॅल्जिक असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की यार पहिलीवाली गर्लफ्रेंड जास्त चांगली होती. ओल्ड इज गोल्ड. हां, ओल्ड इज गोल्ड. ते ओल्ड स्कूल टाईप असतं. त्याच्यात त्यांना असं वाटतं की ना पहिली जे झालं ना ते नॉस्टॅल्जिक असतात, ते पास्टमध्ये जास्त राहायला चांगलं वाटतं त्यांना. आणि ज्यांची थोडीशी अपवर्ड जाते, हँडरायटिंगची गोष्ट करते, आणि सिग्नेचर पण म्हणू शकता तुम्ही, हे ग्राफॉलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय तर त्यांना फ्युचरमध्ये जास्त राहायला आवडतं. ते विचार करतात की अरे मी जर ना 100 रुपये कमवले तर काय करेल, मी जर या कंपनी TCS मध्ये लागलो तर काय करेल, मी असं करेल तसं करेल, मी US ला जाईल तसं. फ्युचरमध्ये जास्त राहतात. त्यांना प्रेझेंटमध्ये राहायला जास्त आवडत नाही. त्यांना बोलून घ्यावं लागतं अरे प्रेझेंटमध्ये ये म्हणून. ते असं. ओके. म्हणजे ते ग्राफोलॉजी मी कुठं ऐकलं ते सांगतो तुम्हाला की सुसाईड नोट जी होती एका व्यक्तीची, त्याच्यामध्ये पूर्ण त्याने हाताने पत्र लिहिलं होतं. मग त्याच्यावरून त्या व्यक्तीची मनस्थिती काय होती हे त्या ग्राफोलॉजीमधून समजलं होतं. करेक्ट. आता याचंच कॉम्पॅक्ट, शॉर्ट आणि इफेक्टिव्ह व्हर्जन म्हणजे सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी असं वाटतंय मला. हां, कॉम्पॅक्ट नाही म्हणू शकत ते. बेसिकली आहे ना, याच्यामध्ये मी एक पॉईंट ऍड करेल. तुमची सिग्नेचर बघून पण मी सांगू शकते की आहे ना तुमचे म्हणजे कोणत्या व्यक्तीची ना सुसायडल थॉट टेंडन्सी आहे की नाही, सुसायडल थॉट आहे ना त्यांना येतो की नाही, त्यांची मनस्थिती कशी आहे सिग्नेचरनं. कारण की हे कम्प्लिटली तुमची जी सिग्नेचर आहे ना ते प्लॅनेटने इन्फ्लुएन्स होते. त्याच्यामध्ये डॉमिनेटिंग प्लॅनेट असतो, रुलिंग प्लॅनेट असतो. जसं तुमच्या कुंडलीमध्ये एक डॉमिनेटिंग प्लॅनेट असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये पण मेल आणि फिमेल एनर्जी असते, एक डॉमिनेटिंग असते, आणि 2 एनर्जी असतात हे म्हणतात ना. जसं मेल आणि फिमेल एनर्जी मिळून ना एक क्रिएचर होतं, म्हणजे ना बेबी कन्सीव्ह होतं. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी असतात. एक डॉमिनेटिंग पार्ट, एक रिसेसिव्ह आणि एक डॉमिनेंट. म्हणजे आपल्या हातामध्ये पण 2 असतात, एक जसं लेफ्ट अँड राईट, तर एक डॉमिनेटिंग असतो. डॉमिनेटिंग हा म्हणजे जास्त. तर तसं सेम प्लॅनेटची पण एनर्जी असते. समजलं. ठीक आहे. तर तुमच्या सिग्नेचरमध्ये पण कळतं की डॉमिनेटिंग प्लॅनेट कोणता आहे. ठीक आहे. मी एक्झाम्पल देऊन सांगते, तर थोडंसं एक्सप्लेन करायला स्टार्ट करते कसं ओळखायचं. ठीक आहे. एखाद्या व्यक्ती पहिलं जे अक्षर आहे ते स्मॉल लेटर लिहित असेल. ठीक आहे. तर स्मॉल लेटरमध्ये काही लोकांचे असतात स्मॉल लेटरमध्ये लिहायला चालू स्मॉल लेटरमध्ये, तर त्या व्यक्तीचा डॉमिनेटिंग प्लॅनेट वेगळा असतो. अच्छा. कारण की तो अंडर कॉन्फिडंट आहेत ना, त्यांना बेसिकली कॉन्फिडंट जास्त येत नाहीत. तर त्यांचा मून केतू आपण असं म्हणू शकतो, ते जास्त ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि एखाद्याचा असं बोल्ड कॅरेक्टर म्हणजे असं कॅपिटल लेटरमध्ये फर्स्ट लेटर लिहित आहेत आणि त्याच्यानंतर असं स्मॉल लेटर वगैरे लिहित आहेत, त्यांच्यामध्ये ना मंगळ आणि सूर्य हे 2 डॉमिनेटिंग प्लॅनेट आहेत. म्हणजे आधीचं लेटर स्मॉल कॅपिटल आणि नंतर ते स्मॉल होत असेल तर त्याच्यामध्ये डॉमिनंट असतो तुमचा सन. सन आणि मंगळ. ओके. ठीक आहे. मंगळची एनर्जी. त्याच्यानंतर अजून जर एखादा व्यक्ती
ठीक आहे. अजून 2-3 एक्झाम्पल सांगते. एखाद्या व्यक्ती आपल्या सिग्नेचरमध्ये डॉट लिहित असेल, डॉट म्हणजे शनी आहे, म्हणजे साईनच्या शेवटी डॉट कुठे पण. जसं Okay. आता नेहा नाव आहे, नेहा पाटील नाव आहे, हा, तर हा. नेहा डॉट पाटील पाटील, असं okay. लिहित असेल. नाहीतर एन डॉट पाटील. हा, नाहीतर बी के पाटील नाव आहे, तर बी B डॉट dot के K डॉट dot. पाटील असं लिहित असेल, तर त्या केसमध्ये पण डॉट म्हणजे शनी आहे, तर त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी डिले होतात आणि ते जेवढे हार्डवर्क करतात त्यांना रिटर्न नाही मिळत. जर बाकी लोकांना 1-2 अटेम्प्टमध्ये गोष्टी मिळतात, पण त्या लोकांना कसं 10 अटेम्प्ट करावं लागतील, 4-5 अटेम्प्ट करावं लागतील. त्यांना असं वाटतं की लाईफमध्ये मला गोष्टी लवकर मिळतच नाहीत, त्याच्यासाठी खूप एफर्ट करावं लागतात. ओके. लक काही नसतं ते, कारण की ते काय करतात, त्यांच्या जो सिग्नेचरमध्ये आहे ना, शनीला इन्व्हाइट करतात, म्हणून त्यांना लाईफमध्ये स्ट्रगल जास्त करावं लागतं. स्ट्रगलपेक्षा हार्डवर्क जास्त करावं काम लागतं, जास्त डिले करावं लागतं. आणि तुम्ही किती डॉट देताय त्याच्यावरून पण सांगू शकता. 1 अच्छा. डॉट असेल तर तुम्हाला फायनान्शियल कंडिशन प्रॉब्लेम आहे, 2 डॉट असतील तर तुम्हाला हेल्थ इश्यूज आहेत. ओके. हा, आणि नंबर health ऑफ डॉट issue- पण मॅटर हा, करतात. मॅटर करतात. आणि ते डॉट कुठे बनलाय त्याच्यावरून पण अजून प्रेडिक्शन्स होतात. तर आता पुढे डिस्कस करता करता आपण बऱ्याचशा नाही, गोष्टी म्हणजे discuss ज्यांना करू. तुम्हाला सिग्नेचर दाखवून कन्सल्ट करायचं असेल म्हणजे ते पर्सनल सिग्नेचर दाखवणं खूप महत्वाचं मी आहे. तुम्हाला ते सांगेल पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली तुम्ही तुमची सिग्नेचर बघूनही करू शकता. आज तुम्ही फक्त ज्या मी गोष्टी सांगतेयत ना, तुम्ही हा, फक्त तेवढं बघा, काहीतरी व्हॅल्युएशन तरी मिळेल लोकांना. हा. तर Correct. बेसिकली मी तुम्हाला सांगते, आता जर तुम्ही सिग्नेचर लिहिला, आता नेहा नाव लिहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेट लाईन दिली आणि नंतर डॉट दिलं, तुम्ही असं बऱ्याचशा लोकांना बघितलं असेल. 90%. तर स्ट्रेट लाईन म्हणजे काय, तर मंगळ आहे, ठीक आहे. आणि डॉट म्हणजे काय, शनी आहे. आणि मंगळ आणि शनीचं कधीच पटत नाही. अच्छा. बेसिकली काय ना, मंगळ काय म्हणजे एनर्जी आहे, चला काम करायचं, कधी करायचं, चला आता करूया, असं मंगळची एनर्जी आहे. आणि शनी म्हणतात, अरे गडबड काय, हळू करू ना, करायचंय काम, करायचंय हळूहळू करायचंय, बट ते ना थोडं जास्त वेळ करायचंय, म्हणजे लंबे टाइम तक करणं आहे असं. हा, म्हणजे प्रोलॉंग डिले करायचं, करायचं. डिले नाही, बेसिकली जास्त. म्हणजे म्हणतात ना की आता एखादा प्रोजेक्ट असतो ना, जो आपल्याला काही लोक असतात की नाही आरामात करायचंय. हा, 1 वर्षामध्ये कम्प्लीट झाला पाहिजे, हे पटकन आहे. आणि काही लोक म्हणतात 5-6 वर्ष घ्या. ते 5-6 जे वर्ष आहेत ना, ते शनी आहे, ओके, ठीक आहे. समजलं. मग हे दोघांची एनर्जी मॅच नाही करत. मग आता हे असे व्यक्तींना डिसिप्लिन आणि हार्डवर्क दोन्ही असतात. म्हणजे हे ज्यांच्या साईन मध्ये ती स्ट्रेट लाईन आणि डॉट डॉट असतो, ठीक आहे. तर Okay. ही अगर तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये आहात तर हे तुमच्यासाठी बेस्ट सिग्नेचर आहे, कारण की तुम्ही तुमचे टार्गेट अचीव करताय. ओके 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 ओके. बट जर तुम्ही मॅरिड Okay. असताल तर हे तुमच्यासाठी साईन चांगली नाही आहे. का नाही चांगली, कारण की तुम्ही डॉमिनेटिंग असाल, तुम्ही तुमच्या घरामध्ये वर्चस्व चालवतात, माझंच ऐकलं पाहिजे ना, मीच जे म्हणतो तेच केलं पाहिजे, मी 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 जास्त होता. मग आता घरामध्ये जर एकच व्यक्ती असं जास्त करत असेल, आता नवरा जर हर वेळेस म्हणत असेल की अरे माझंच ऐकलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, तर मग भांडणं व्हायला चालू होतं, तर मग त्यांची मॅरिड लाईफ खराब होते. ते असं आहे. म्हणजे ती साईन कुठं, डॉट कुठे आहे आणि ते मॅटर करते. आता तुम्ही मॅरिड आहात तर तुमची साईन वेगळी असली पाहिजे, अनमॅरिड आहात तर वेगळी असली पाहिजे, त्याने पण मॅटर चेंजेस होतं. जसं मी म्हटलं ना, स्ट्रेट लाईन करून डॉट दिलं, अनमॅरिड आहात बेस्ट आहे, यू विल अचीव ऑल टार्गेट्स इन युअर जॉब. ही Okay. सेल्फसाठी चांगली जॉब आहे, Okay. नाही चांगली सिग्नेचर आहे, तुम्ही करू शकता, ठीक आहे, प्रायव्हेट जॉबसाठी. आणि इनफॅक्ट आपण ना हे पण करू शकतो की जसं प्रत्येक व्यक्तीसाठी सिग्नेचर वेगळी आहे, स्टुडंटसाठी वेगळी आहे, हाऊसवाईफसाठी वेगळी आहे ना. जर तुम्ही प्रायव्हेट जॉब आहात, प्रायव्हेट जॉबमध्ये पण तुम्ही काय नेमकं करता, तुम्ही लीड करतायत का, सेल्समध्ये आहेत, कोणत्या ह्याच्यामध्ये, त्याची साईन वेगळी असते. गव्हर्नमेंट जॉबमध्ये वेगळी जॉब असते. आणि इवन गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, त्यांच्यासाठी पण सिग्नेचर असते, क्लास 3 ऑफिसर. म्हणजे असे बरेचसे स्टुडंट आहेत, ॲक्च्युली मी हे जे बरेचसे क्लासेस पण घेतले, तर त्यांनी त्यांची फक्त सिग्नेचर चेंज केली, ठीक आहे, आणि क्लास 3 पासून क्लास 2 ऑफिसर, क्लास 1 ऑफिसरमध्ये अपग्रेड केलं आहे. अच्छा. आणि हे मी नाही सांग, तुम्हाला खोटं वाटते, त्यांचे ना सिग्नेचर म्हणजे चॅनलवरती त्यांचे ना स्क्रीनशॉट पण आहे, त्यांनी मला मेसेजेस मेल्स केलेत, त्याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी लिहिले की त्यांना असं भरोसा पण होत नव्हता की मला ना हे मिळेल म्हणून, आणि फक्त सिग्नेचर चेंज केल्याने त्यांच्या लाईफमध्ये हे चेंजेस झालेले आहेत. ओके, ठीक आहे. तर असे पण रिझल्ट मिळू शकतात. आता अजून डीपमध्ये जाऊ आपण. सिग्नेचरबद्दल बोलताना आता हे तर लक्षात येतं की तुम्ही डॉट लाईन वगैरे ह्या, आपण आता काय करू, एखादी सिग्नेचर डिकोड करण्याचा प्रयत्न करू की काय काय लोक जास्तीत जास्त त्यांच्या साईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात, कशी साईन असते ह्या गोष्टीवर विचार करू. पण त्याआधी सिग्नेचर काय म्हणतात त्याला, की सिग्नेचर तुमची समजा पहिलं अक्षर तुम्ही सांगितलं कॅपिटल आहे, नंतर स्मॉल आहे, पण जर तुमची सिग्नेचर एखाद्या डिफरंट लँग्वेजने स्टार्ट होती, फॉर एक्झाम्पल मी मराठी आहे, माझं पहिलं अक्षर अ आहे, असे मी अनेच लिहितो आणि नंतर इंग्लिश लावतो, तर मग मी काय समजायचं म्हणजे अशा व्यक्तींना? ते ओपन टू, म्हणजे ते बेसिकली ओपन आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. ओके, ठीक आहे. मतलब ना काय म्हणतात, देश काळ परिस्थिती, ओके, ओपन फॉर ट्रेंड असं म्हणू शकतो. आणि आता तुम्हाला हे प्रश्न येत असेल, अरे मी तर हिंदी इंग्लिशमधली साईन करतच नाही, मराठीमध्ये करतो. मराठी आणि इंग्लिशमध्ये जे साईन असतात ना, त्याच्यामध्ये पण जास्त आहे ना डिफरन्स येत नाही, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला हे ओळखायचं आहे यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे की नाही, ठीक आहे. आणि जर डॉट पण देतात ना, काही लोक करतात ना, जसं बी के पाटील आहे, ब लिहितात, क लिहितात, नंतर पाटील लिहितात, ब डॉट क डॉट पाटील लिहितात.
मग असे पण बरेचसे लोक साईन करताना सेम त्यांच्यासाठी पण हे रूल अप्लाय ठीक आहे. आता इथे पुढचे रूल आपण बोलू. काही काहींची साईन थोडीशी अँगलमध्ये म्हणजे स्टार्टिंग करतात आणि हळूहळू इन्क्लिनेशनमध्ये म्हणजे वरच्या दिशेने अँगलकडे जातात, म्हणजे ते व्यक्ती कसे असतात? बेसिकली जर तुम्ही तुमच्या सिग्नेचरमध्ये जर नॉर्मली 17 डिग्री 30 डिग्रीच्या आत असेल तर तुमच्या लाईफमध्ये करिअरमध्ये ग्रोथ आहे. ओके, ठीक आहे. बट 45 डिग्री अँगलने तुम्ही साईन करत असताल तर तुमचे मॅरिटल प्रॉब्लेम होतात. म्हणजे मॅरिटल प्रॉब्लेम जर आता तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्ही करू शकता, बट काय होतं ना, तर तुम्ही फॅमिलीपासून दूर राहता. तुमच्या लाईफमध्ये फक्त करिअरच असतं आणि फॅमिली तुमच्यापासून दूर राहते, तर मग तसा प्रॉब्लेम येतो. तर मग बेसिकली मी हे विचारते, तुम्ही जर मॅरिड असाल ना तर तुम्ही तसे शाईन नका करू. तुम्ही जास्तीत जास्त 20 डिग्री 10 डिग्रीपर्यंत ठेवा, नाही तर 45 डिग्री अँगलनं केलं तर करिअरमध्ये तर बेस्ट आहे, बट तुमची पर्सनल लाईफ काहीच राहत नाही. आता जेव्हा तुम्ही 25 वर्षाचे असता त्या टाईमला तुमच्या फक्त डोक्यामध्ये हेच असतं ना की अरे मला करिअरमध्ये हे अचीव्ह करायचं आहे, मला करिअरमध्ये हे पाहिजे. त्या टाईमला तुम्ही जास्त फॅमिलीचा विचार नाही करता. आणि ऑफकोर्स तुमची फॅमिली गावाकडे राहत असेल त्या टाईमला तुम्ही फक्त एवढा विचार करता. आणि मम्मी पप्पा असतील तर ठीक आहे, तेवढं काही हे नाही, कारण करिअरसाठी सगळ्यांना बाहेर राहावं लागतं. पण मॅरिड लाईफमध्ये असे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून असं म्हणतात. इनफॅक्ट मी तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट सांगते की तुमच्या जर सिग्नेचरनी हे पण कळतं तुमचे अफेअर होणार आहेत की नाही. कळतं अफेअर आहेत की नाही. अशी त्याची बरेचसे कॉम्बिनेशन असतात. एक कॉम्बिनेशन सांगते, जर तुम्ही ना असं सिग्नेचरमध्ये 2 डॉट सेंटरला देत असतात तर तुमचं अफेअर होणारच होणार. असं 2 डॉट सेंटर म्हणजे कसं आता मी लिहिलं की जसं माझं हिनाया कोळकर नाव आहे, हिनाया कोळकर प्रॉपर लिहिलं आणि त्याच्या खाली स्ट्रेट लाईन 2 डॉट असे खाली दिले, त्यांचं अफेअर होतं. अरे देवा. बट हे 2 डॉट त्यांना ना करिअरमध्ये खूप राईज देतात. एक राईज देतात आणि एकदम डाऊनफॉल देतात. ओके, म्हणजे तो आपण राहू आणि म्हणजे शनी आपण जसं डिस्कस केलं होतं ना त्या प्रकारे. म्हणजे काय करतात, राईज करतात आणि डाऊनफॉल पण देतात. 2 डॉट टाकतात. 2 डॉट करतात. त्याच्यापेक्षा अजून पण बरेचसे कॉम्बिनेशन, पण त्याच्यासाठी तुम्हाला ना प्रॉपर ते ड्रॉ करून दाखवावं लागेल. मग पर्सनलाइज मध्ये अजून कॉम्बिनेशन आहेत. असं नाही की एकच. जसं कुंडलीमध्ये पण कॉम्बिनेशन असतात ना, वीनस सोबत राहू आला, वीनस सोबत केतू आला तर तुमचे अफेअर होतील म्हणून. ठीक आहे. तसे तुमच्या कुंडलीमध्ये पण असे डिफरंट अफेअरचे कॉम्बिनेशन आहेत ना, चार्टमध्ये पण आहेत, तर सेम तुमच्या सिग्नेचरमध्ये पण दिसतात. आता तुम्हाला असं वाटेल की अरे माझ्या कुंडलीमध्ये जे आहे ते सिग्नेचरमध्ये कसं. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो आणि तुम्ही शाळेत असल्यापासून तुम्ही तुमची सिग्नेचरची, आता शाळेत असताना वेगळी होती, कॉलेजला जाताना तुम्ही वेगळी केली, नंतर तुम्ही जॉबमध्ये चेंज केली. काही लोक सेम वापरू पण शकतात, बट तुम्हाला कोणी शिकवलं का की असं अरे तू अशी सिग्नेचर कर? नाही, आम्हाला गायडन्स करायला कोणीच नव्हतं. एक्झॅक्टली, तुम्हाला कोणीच नाही, हे तुम्ही स्वतःच विचार करता. माझी साईन पण मी अशीच डिसाईड केली होती. मी आज माझा मित्र प्रतीक कवसानकर, आम्ही जवळपास अर्धा तास बसलो होतो आम्हाला शाळेतच की आपण इथून पुढे साईन खूप ठिकाणी वापरायची, तर आपण एक साईन डिस्कस करू. त्याने त्याची थिंकिंग वापरली, मी माझी थिंकिंग वापरली. जर ही गोष्ट तेव्हा माहीत झाली असती ना तर फ्युचर काय करायचंय त्याच्यानुसार आम्ही साईन डिझाईन केली असती. बेसिकली तुमची सिग्नेचर ना तुम्हाला कोणी नाही शिकवत. कोणी नाही म्हणतं की तुमचा हात पकडून असं नाही शिकवत तू अशी साईन कर. ते स्वतः आपण डिसाईड करतो. आणि तुमचे जे प्लॅनेट्स आहेत ना ते तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात की तुम्हाला काय करायला पाहिजे. त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे तुम्ही तशी सिग्नेचर करता. तुमच्या सिग्नेचरमध्ये, तुमच्या नंबर्समध्ये, तुमच्या जो ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट आहे त्याच्यामध्ये स्ट्रगल असेल तर तुमच्या सिग्नेचरमध्ये पण स्ट्रगल असतो. आणि मी कसं सांगतो तुम्हाला, ते अजून सांगते तुम्हाला कसं ओळखायचं तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच आहे स्ट्रगल आहे, आणि सिग्नेचरनुसार तुम्हाला कसं ओळखायचं. जर तुम्ही सिग्नेचर आहे ना असं जर आहे ना, तुम्ही जर सिग्नेचर आहे ना स्लो करत असाल तर तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे. आणि जर तुम्ही तुमच्या सरनेम आणि तुमच्या नावामध्ये अगेन मोठा गॅप देत असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून पण दूर आहात आणि करिअरमध्ये पण स्ट्रगल आहे. बापरे, असं पण असतं. आणि जर तुम्ही स्मॉल लेटरमध्ये पूर्ण साईन करत असाल ना तरी पण तुमच्या करिअरमध्ये स्ट्रगल आहे. अच्छा, करिअरमध्ये, कारण तुमचे ऑलरेडी लाईफमध्ये स्ट्रगल आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे आसपासच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पण तुम्ही तशाच करतात ना, कारण ते स्ट्रगल आहे ना. आणि आता तुम्हाला असा प्रश्न पण येऊ शकतो, आता मी माझी सिग्नेचर चेंज केली तर का मी त्याच प्रश्नावर होतो की मी सिग्नेचर चेंज केली तर मग माझ्या लाईफमध्ये ही चेंजेस व्हायला सुरुवात होतील का? बघा आता आणि मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगू ना, आज तुम्ही हा पॉडकास्ट बघताय, ठीक आहे, आज तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल तर तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे चेंज होणारच होता, म्हणून तुम्हाला हे नॉलेज मिळतंय. नाहीतर आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत ना. तुम्ही आज इथं तुमचा टाईम इन्व्हेस्ट करून ही गोष्ट ऐकताय तर कुठे ना कुठे चेंज होणारच होती. आणि अजून दुसरं पण एक आहे ना, त्याचा आहे ना पॉईंट ऑफ व्ह्यू असा असू शकतो. आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा रेमेडीज ऐकल्या असतील, ठीक आहे, हे करा ते करा, किती फॉलो केला? फार कमी. ते म्हणतात ना रेमेडी वो हो जो कभी ना हो. अच्छा, उपाय असा असला असता ना तो तुमच्याकडे कधीच होणार. तुमच्या जर लाईफमध्ये चेंज होणार नसेल
ठीक आहे, तुमची लाईफ चेंज होणार नसेल तर तुम्ही ती रेमेडी करू शकणार नाही. माझ्याकडे बरेचसे लोक येतात, मी त्यांना बऱ्याचदा सिग्नेचर दिली, तुम्हाला रेमेडी दिली, तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार नसेल ना तर तुम्ही किती पण ट्राय करा, पण ती तुमच्याकडून रेमेडी होणारच नाही, कारण की तुमच्या लाईफमध्ये चेंज होणारच नव्हता. आणि होतात ना, निमित्त असतं तुमचं काम. तुम्ही म्हणता ना, मी त्या मंदिरात गेलो आणि माझं काम झालं, ते होणार होतं की तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात आणि त्या टाईमला ती गोष्ट होणार आहे आणि म्हणून तुमच्यासोबत हे इन्सिडेंट होतो. ओके, ते निमित्त आहे. तुम्ही जसं निमित्ताचं बोलताय तसं खूप वेळा तुम्ही क्लायंट शब्द वापरला की तुमच्याकडे बरेचसे क्लायंट सिग्नेचरसाठी पण येतात. ओके, आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की त्यांचे काय काय एक्सपिरियन्स होते किंवा असे कोणते क्लायंट होते का जेणे शॉकिंगली तुम्हाला एक्सपिरियन्स आला आहे की स्वाक्षरीमध्ये मला ही गोष्ट कळली किंवा कळली होती एखाद्या क्लायंट. ॲक्च्युली मला ना हे एक पॉईंट ॲड करायला आवडेल की कारण की मी बऱ्याचशा लोकांचे जे ऑलरेडी सुसाईड केलेत ना त्यांच्या सिग्नेचरवरती मी थोडी डिटेलमध्ये ॲनालिसिस केली. आता कोणाची सिग्नेचर माझ्याकडे आली ना, मी त्यांचे जेव्हा नॉर्मल सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी म्हणून ते येत नाहीत, ॲस्ट्रॉलॉजिकल पण चार्ट त्यांचा माझ्याकडे असतोच, तर मी त्यांच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेते. तर मी त्यांना असं माझ्याकडे एक क्लायंट आले होते, तर त्यांची जी मुलगी होती ना, मोठी मुलगी, तिने सुसाईड केली होती. तर मी त्यांना स्पेशली तिची सिग्नेचर मागून घेतली आणि लिटरली ते कॉम्बिनेशन तिच्या सिग्नेचरमध्ये होते. ओके, म्हणजे ती सुसाईड करणार होती हे तिच्या साईनमध्ये आधीच दिसत होतं, क्लिअरली दिसत होतं. मी चार्ट तर तिचा नाही बघितला कारण की ते मला योग्य नाही वाटलं, कारण की आता ती गेली तर काय बघायची गरज आहे. तर म्हणून मी फक्त तिची सिग्नेचर मागवली आणि मी चेक केली आणि अशा बऱ्याचशा नाही, आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल की नक्की असं काय असतं सिग्नेचरमध्ये की जेणेकरून हे कळतं की एखादी व्यक्ती सुसाईड करू शकते. एक कॉम्बिनेशन सांगते मी, बरेचसे कॉम्बिनेशन, त्यातलं एक कॉम्बिनेशन जे एखादा व्यक्ती सिग्नेचरमध्ये ना एक आता जसं नाव असेल, प्रदीप पाटील नाव कोणाचं आहे, तर पी लिहिलं, आर थोडं खाली केलं, नंतर ए थोडंसं वरती केलं, म्हणजे अशी डाऊनवर्ड अशी जात असेल ना, जे झिगझॅग होत असेल ना, सीडी सारखं आपले जे ना स्टेअर सारखी जर झिगझॅग होत असेल ना, तर त्यांचे जास्त चान्सेस आहे सुसाईडल थॉट्स त्यांना येतात आणि सुसाईड करण्याचे पण चान्सेस आहेत. ओके, तर त्यांना मन करतं की अरे जगण्याचं मन नाही करत, असा प्रॉब्लेम येतो त्यांच्या सिग्नेचरमध्ये. तर सिग्नेचरनी पण मी ॲक्च्युली बऱ्याचशा पॅरेंट्सना हे सजेस्ट करते, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमचे जे पण मुलं आहेत ना त्यांची सिग्नेचर तुम्ही नक्की चेक करा. ठीक आहे, बट आता अगेन ह्याच्यामध्ये पण एक ना थोडा कॉन्ट्रोवर्शियल हे पण होऊ शकतं की कोणत्या वयाच्या मुलांची सिग्नेचर तुम्ही चेक केली पाहिजे. करेक्ट क्वेश्चन. तर माझ्या हिशोबाने, आणि ॲक्च्युली हे माझं हिशोबाने नाही आहे, नॉर्मली हे आहे, ठीक आहे, जे 12 वर्षापर्यंत कुंडली पण चेक केली जात नाही. 12 वर्षापर्यंत त्यांची, कारण की 12 वर्षापर्यंत तुमच्या लाईफमध्ये तुमचा डिसिजन नसतो ना, जे आई वडील म्हणतात तेच तुम्ही करता. ओके, कारण की जे आहे ना तुम्ही तुमचे जे पण आहे वातावरण असू द्या किंवा कोणते नॉर्मली आई वडील जे म्हणतात तेच करता आणि तुमचा वैयक्तिक असा डिसिजन नसतो ना. मग तुमची जी पॅरेंट्सच्या इन्फ्लुएन्समुळे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतात. तुम्ही कोणत्या शाळेत जाणार आहेत, कोणते कपडे घालणार आहेत, ते पॅरेंट डिसाईड करतात. त्यानंतर तुमचे चॉईसेस बनतात ना, की मला काय आवडतं काय नाही. तुम्ही एक डिसिजन मेकर बनता की हां मला हे ठीक वाटतं मी करणार, मला हे चांगलं वाटतं मी करणार. ते जवळपास 12व्या वर्षी समज यायला सुरुवात होते म्हणून तुम्ही घेता. ओके, मुलांची सिग्नेचर 12, माझ्याकडे तर पॅरेंट्स पण येतात ना, तुम्ही त्यांना म्हणते 12 वर्षाच्या खाली असेल तर मी नाही करत, तुम्ही मला किती पण पैसे दिले तरी मी नाही चेंज करणार, कारण की ते योग्य नाही आहे ना. कारण की त्यांच्या लाईफमध्ये इन्फ्लुएन्स पॅरेंट्स आहे, त्यांचं वैयक्तिक असं व्यक्तित्व नाही आहे ना की माझा असा डिसिजन आहे, माझा असा विचार आहे. तर तसं आहे. तर 12 वर्षाच्या नंतर तुम्ही चेंज करू शकता, 12 ते 15च्या नंतर तुम्ही ट्राय करा. आणि त्याच्या आधी रेमेडी पण मी देत नाही कोणाला. ओके, जर मी त्यांचं आता बऱ्याचशा मुलांचे पण पॅरेंट्स येतात ना कुंडली दाखवायला, जर त्यांचा 12 वर्षापेक्षा कमी मुलगी असेल, जर क्रिटिकल हेल्थ इश्यू नसतील, ठीक आहे, तरच मी त्यांना म्हणते की ही रेमेडी नाही. जर असेल बेसिकली क्रिटिकल हेल्थ इश्यू असेल, मेजर हेल्थ इश्यूज दिसत आहेत, कॅन्सर आहे अशा टाईपमध्ये, त्याप्रमाणे मग मी त्यांना सांगते की हे दान करा, ते दान करा, बाकी अशा काही रेमेडी सांगत नाही. आणि नॉर्मली एक गोष्ट म्हणते की तुम्ही 5मुखी रुद्राक्ष घालायला सांगा, त्यांनी त्यांचं बेसिकली काय होतं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, फोकस वाढतो आणि त्यांची हेल्थ चांगली राहते, त्यांना नजर नाही लागत, ते वारंवार बिमार नाही पडत. तर 5मुखी रुद्राक्ष सगळ्यांसाठी तर घालू शकतात त्यांना. पुन्हा साईनवर येऊ एखादी, ज्या प्रकारच्या सह्या असतात त्यानुसार बोलू आपण. काही लोक सही करताना पूर्ण सही करतात आणि त्याच्यावरच परत कट मारतात. हां, तर मग अशा सहींचे असलेल्या व्यक्तींचं नेमकं काय भविष्य असतं? आता तो कट कुठून मारतात ते मॅटर करतं. बरं, ठीक आहे, कट जर आहे ना मागून पुढे येतात, पुढून मागे जात आहेत, वरून खाली येत आहेत, डायगोनल आहे, कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, ते पण मॅटर करतं. आणि त्याच्यानुसार डिसाईड होतं की त्यांना कोणता हेल्थ इश्यूज होणार आहे, सर्जरी होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे, ते पण आपण सांगू शकतो. म्हणजे कट एक्झॅक्टली निगेटिव्ह प्रकार आहे. हां, निगेटिव्ह कट करणं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्वतःला कट करताय. ओके, असं करताय.
आणि मेन काय होतं ना, बरेचसे लोक करतात असे कट करतात. आणि इव्हन तुम्ही तुमच्या लेटर बेसिकली अजून एक एक्झाम्पल सांगते, तुम्ही तुमच्या साईनला सर्कल जरी करत असाल तुम्हाला लिमिट ठेवताय, माझे हे लिमिट्स आहेत, मी याच्या बाहेर नाही जाणार. सर्कल म्हणजे ते पूर्ण साईनला सर्कल, पूर्ण साईनला म्हणा तुम्ही, तुमच्या पूर्ण फर्स्ट लेटरला तर मॅक्सिमम लोकांना तुम्ही बघितला लेटरला सर्कल करतात आणि मग साईन सुरू होते. आणि पूर्ण ह्याला करत असतील तर ते काय करतात, त्यांची फॅमिली त्यांना प्रेशर करते आणि त्यांना एक असा त्यांचा लिमिटेशन ठेवते की तू याच्या बाहेर नाही जायचं, लिमिटेशन आहे. ओके, तर त्यांना केज मध्ये ठेवतात असं म्हणू शकतो आपण. ओके. आणि ज्यांची सही थोडीशी आता आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये बघितली, ज्यांची थोडीशी डाऊनवर्ड असते, स्टार्टिंग करता करता शेवटी खालच्या अँगलला जाते, त्यांच्यासोबत काय होतं? ते सुसायडल थॉट्स मेन असतात त्यांचे, करिअरमध्ये डाऊनफॉल येतो, ठीक आहे, ते मेन प्रॉब्लेम येतो. आणि बेसिकली त्यांचा माइंडसेटच असा असतो ना की त्यांना आयुष्यामध्ये काही करायची इच्छा नाही राहत. ओके, असं होतं. ज्यांच्या सहीमध्ये डबल लाईन करतात, अंडरलाईन आणि डबल लाईन दोघं बद्दल म्हणजे ते एक्सेस ऑफ आहे ना मार्स एनर्जी कॅरी करतात. कारण की तुम्ही अंडरलाईन बघा, एक लाईन असेल ना तर बेसिकली, आणि तिथे तुम्ही डॉट नाही लावता, एक जेव्हा तुम्ही फक्त लाईन लावता म्हणजे अशी स्ट्रेट लाईन देता, म्हणजे तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट आहे. तुम्हाला फॅमिलीच नाही, जेव्हा तुम्हाला गरज असते त्या टाईमला तुम्हाला सपोर्ट मिळतो. आणि जे लोक त्यांच्या नावाखाली स्ट्रेट लाईन नाही लावत, ठीक आहे, त्या व्यक्तींना कधीच सपोर्ट नाही मिळत. जे करायचं स्वतःच करायचं असं, तर ते कमेंट करून सांगू शकतात. बेसिक त्यांना काय होतं ना, त्यांना कोणी सपोर्ट नाही करत. जेव्हा तुम्हाला गरज असते ना त्या टाइमला तुम्हाला कोणी तुमच्यासोबत उभं नाही राहत की अरे तू कर, तुम्हाला मी आहे, काही झालं तर बघता येईल, तो कोणी नाही आहे. स्वतःच करायचंय, स्वतःच भोगायचंय, ते सगळं स्वतःच करायचंय. नुकसान झालं तर स्वतःचाच, फायदा झाला तरी स्वतःचाच. ओके. अशी एक सही ज्याच्यामध्ये वरती एक नाव लिहितात, खाली सरनेम लिहितात आणि मध्ये लाईन मारतात, जे कोणत्या अक्षराला काटत पण नाही, मग अशा व्यक्तींचं काय? लाईन नाही, मी असं एक सांगू शकते की जे वरती आणि खाली अशी साईन येतात, ही दोन म्हणजे खूप मोठे पर्सनॅलिटीज आहेत, त्यांच्या सिग्नेचरमध्ये आहे. तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता. अमिताभ बच्चनच्या आहे ना, अमिताभ बच्चन जी आहेत ना, त्यांच्या सिग्नेचरमध्ये पण त्यांनी वरती आणि खाली अशा प्रकारे केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी चेंज केली. जेव्हा आपण असतं ना, जेव्हा वरती आणि खाली अशी सिग्नेचर करतो ना, तर त्यांना एक पीक वरती नेतो आणि एकदम डाऊनफॉल करतो, असं होतं. आणि दुसरा जो व्यक्ती आहे ना, मायकल जॅक्सन आहे, ठीक आहे, त्यांना पण एकदम राईज मिळाला. आणि जेव्हा त्यांचा डाऊनफॉल होणार होता ना, त्याआधी त्यांची डेथ झाली. तर बेसिकली असं आहे. तर दोन व्यक्तीचं मला आतापर्यंत आयडेंटिफाय झाले. पण बेसिकली आता बाकी तर, आणि अगेन नेटवर ज्या सिग्नेचर भेटतात ना सेलिब्रिटीच्या, होऊ शकतात त्या करेक्ट आहेत की नाही, बट नॉर्मली त्यांची जी आत्ता सिग्नेचर आहे ना ती डिफरंट आहे. आणि त्यांच्या सिग्नेचरमध्ये आता दिसते ग्रोथ आहे, आणि आत्ता पण ते काम करतायत या वयामध्ये पण, त्या सिग्नेचरमध्ये क्लिअरली दिसते. आणि आता तुम्हाला एक मी अजून पॉईंट ऍड करेल, तुमची सिग्नेचर हमेशा युनिक असली पाहिजे. तर कशी असली पाहिजे तो प्रश्न विचारणार सेम. चला आताच घेऊन टाकतो की तुमची सिग्नेचर नक्की कशी असली पाहिजे, जेणेकरून सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजीनुसार ती बेस्ट सिग्नेचर असली पाहिजे. त्यासाठी काय काय टाकता येईल सिग्नेचर? बेसिकली पहिलं तर सगळ्यात म्हणजे क्लिअर असली पाहिजे. क्लिअर म्हणजे वाचता आली पाहिजे. पण तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये यूज करा, मराठी करा, हिंदी करा, इंग्लिश करा, रीडेबल असली पाहिजे. त्याने काय होतं ना, रीडेबल नसेल ना तर तुमची क्लमझी आहे, म्हणजे ती ओळखूच येत नाही तुम्ही, म्हणजे तुम्हाला लोक ओळखतच नाहीत मग. आणि तुम्ही अशी गुमशुदा असल्यासारखे आहेत, लोकांना कळतच नाही की तुम्ही मनात काय आहे, बोलता काय आहे ते कळत नाही, तुमचे थॉट्स पण क्लिअर नाही होत. ज्यांची सही नसती खिचडीच असते. खिचडी आहे, तर लाईफमध्ये पण खिचडीच चाललेली असते, कुठं बॅलन्सच नाहीये. तर रीडेबल असली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही डॉट नका ऍड करू, कुठेच नका ऍड करू. डॉट आला ना तर तुम्हाला स्टॉपेजेस लागतात, तुमच्या लाईफमध्ये ब्रेक्स लागतात, आणि तो प्रॉब्लेम क्रिएट करा. फर्स्ट डॉट असेल तर फायनान्शियल लॉसेस, 2 डॉट असतील तर अगेन तुम्हाला हेल्थ, म्हणजे फायनान्शियल तर लॉस आणि करिअरमध्ये पण लॉस आहे आणि हेल्थमध्ये पण प्रॉब्लेम आहे. डॉट नाही पाहिजे. तर स्ट्रेट लाईन द्या. अजून काय हवं? स्ट्रेट लाईन द्या, ठीक, पण त्याच्यानंतर डॉट देऊ नका. स्ट्रेट लाईन दिली ना तुम्हाला सपोर्ट येईल. तुम्हाला जेव्हा गरज लागेल ना तुम्हाला कोणी ना कोणीतरी सपोर्ट करेल. फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, जॉबमध्ये म्हणा, कलिग्स म्हणा, सपोर्ट कोणाचाही असू शकतो, गव्हर्नमेंटचा सपोर्ट म्हणा. तर ती बेसिकली ती दुसरी गोष्ट करा. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, बेसिकली तुम्हाला कॅपिटल लेटर यूज करायचा. स्टार्टिंगचा बोल्ड आणि कॅपिटल असला पाहिजे, ठीक आहे. नाहीतर असा नाही असला ना की छोटं काढून बाकीचे लेटर मोठे करा, असे नका करू, ठीक आहे. स्टार्टिंगचा मोठा असला पाहिजे, बाकी लेटर छोटे जरी असले तर चालतील, ठीक आहे. आणि ट्राय करा इथं स्ट्रेट लाईन करा, नाहीतर थोडंसं 17 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री अपवर्ड, बट डाऊनवर्ड करू नका. हे इम्पॉर्टंट आहे. आणि जे सरळ करतात सही त्यांचं ठीक आहे, जे आहे तसंच चालू आहे. चांगलं, म्हणजे कसं त्यांना प्रेझेंट सिच्युएशन मध्ये राहायला जास्त चांगलं आवडतं, ओके ना. ऍक्शन काम करायचे प्रेझेंटमध्ये राहायचं. कमीत कमी डाऊनवर्ड जाऊ नये, थोडी अपवर्ड गेली तर चालेल. स्ट्रेट लाईन करायला तर अजून चांगलं, ठीक आहे. आणि
काय सहीमध्ये अजिबात नाही पाहिजे जेणेकरून आपलं काही खराब होणार नाही फ्युचर. ते मी अजून ऍड करते. एवढेच पॉईंट नाही, अजून पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कट नाही लावायचं, कुठेच कट नाही लावायचं. बरोबर. फर्स्ट लेटर नाही कटला जायला पाहिजे आणि एका लेटरवरती दुसरा लेटर ओव्हरलॅप नाही झाला पाहिजे. काही लोक असतात ना एस काढतात त्याच्यामध्येच ए काढून मग पुढे साईन करतात. नाही, 2 अक्षरांचं मिक्स करतात एकाच अक्षरामध्ये. आणि तुमचं नाव त्याच्यासोबत सरनेम यूज करा, नाही तर फॅमिलीपासून दूर राहताल. जर तुम्ही बॅचलर असताल आणि बेसिकली जर काही कंडिशन्स असतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी मी सजेस्ट करते. बट ठीक आहे, बट अगेन ते इम्पॉर्टंट आहे, ती क्रायटेरिया काय आहे त्याच्यासाठी कमी लोकांना मी असं सजेशन करते. ठीक आहे, बट तुम्ही तुमच्या सरनेमला यूज जरूर करा. ओके. नाव आहे, ठीक आहे, जसं हिनाया कोळेकर आहे तर पूर्ण नाव आलं पाहिजे. हिना प्रदीप मोरे आहे तर प्रदीप मोरे पूर्ण आलं पाहिजे. प्रदीप फक्त यूज नाही करायचं. 2 नावं. आता जो कोणी वाटत असेल की नाही मला ना पण इनिशियल असं नाव असं आहे, जसं पंकज आहे, पंकज संतोष शहाणे असं नाव आहे, तर मग आता पंकज नाही P.S. शहाणे असं नाही करायचं. PS लिहा, शहाणे लिहा, डॉट नकोय, डॉट नाही पाहिजे. PS शहाणे असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, नाही तर BK शिवानी, B.K. शिवानी नाही पाहिजे. BK शिवानी सरळ. मग त्या टाइमला तुम्ही B कॅपिटल करा, K कॅपिटल करा, चालेल, हे पण चालेल. कट नाही करायचे आणि डॉट तो कुठेच यूज करायचा नाही. अंडरस्टूड. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे एवढं तर झालं, ठीक आहे. सरनेम पण यूज केलं, हे पण केलं. आणि तुमचं सरनेम आणि जे नेम आहे त्याच्यामध्ये जास्त गॅप नका देऊ. नाही तर असं असतं ना, एक इथं लिहिलं आणि एक दुसरीकडं, मध्ये एवढा मोठा गॅप, स्पेस नाही, मग ती तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून दूर करते. फॅमिली पण इम्पॉर्टंट आहे ना, करिअरच इम्पॉर्टंट आहे, ऑफकोर्स फॅमिलीला पण हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये मनी सिम्बल्स असतात. आता ते मनी सिम्बल्स एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही आहे, प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात आणि ते यूज करणं जरुरी आहे. त्याने काय होतं ना, तुमची फायनान्शियल कंडिशन इम्प्रूव्ह होते. कमीत कमी तुम्ही हे तर करू, आता मी जेवढं सांगितलं ना, ज्या करू नका, डॉट नका लावू, त्याच्यानंतर कट नका करू, तेवढं तर करा. कमीत कमी लाईफमध्ये स्ट्रगल तरी होते. आणि एक साईन करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 सेकंड लागले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मिनिमम म्हणजे मॅक्सिमम सांगते, मिनिमम 2-3 सेकंडमध्ये करा, चालेल. आणि कोणती पण सिग्नेचर तुम्हाला हळूहळू नाही करायची. असं नाही का B काढलं, नंतर आता नेहा नाव आहे, N काढलं, E काढलं, H काढलं, नंतर A काढलं. ट्राय करा 1 गो मध्ये N काढून नंतर N, बाकी थोडेसे लेटर कनेक्टेड करून तुम्ही हे करा. ओव्हरलॅप नाही करायचं, बट थोडंसं फास्ट करायचं ट्राय करा, बट रीडेबल आहे. 4-5 सेकंदात तुमची सही संपली पाहिजे, 5 सेकंडच्या वर जास्त लागला नाही पाहिजे. पूर्ण नेहा शहाणे, नेहा पाटील पूर्ण यूज करा, नाहीतर एकच असं यूज करू नका, त्याने तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतील. असं. ओके, ठीक आहे. हळू करायची नाही सिग्नेचर आणि फार फास्ट पण करायची नाही, एक मॉडरेट टाईममध्ये करायची, जेणेकरून तुमचं एक प्रेडिक्शन करता येतं. ठीक आहे, म्हणजे फक्त सही नाही तर सही काढण्याची पद्धत सुद्धा मॅटर करते. ओके, आता मला समजा झटपट यश मिळवायचं आहे, किंवा झटपट नको यश मिळवायचं आहे, तर माझ्या सहीमध्ये काय असणं आवश्यक आहे? तुमच्या सिग्नेचरमध्ये एक तर तुमचं पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे, सपोर्ट लाईन पाहिजे, त्याच्यानंतर रीडेबल असलं पाहिजे, असं नाही की कोणाला ओळखू नाही येते. आणि त्याच्यामध्ये मनी सिम्बल्स असले जरुरी आहेत. अच्छा, मनी सिम्बल्स म्हणजे त्यांनी करून की तुमच्याकडे पैसा टिकला पाहिजे. तुम्ही जेवढे पण असे श्रीमंत लोक आहेत ना, त्यांच्या सिग्नेचरमध्ये तुम्हाला मनी सिम्बल्स दिसतील. आणि प्रत्येकाला कोणता सूट करेल, त्यांचा क्रायटेरिया काय, ते प्रत्येक वेगळी आणि ते पर्सनलाइज असतं. आणि त्याने तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला तुमचं जे काम आहे, तुम्हाला ते सुटेबल, तुम्हाला सिग्नेचर तशी ड्रॉ केली तर तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, आता हे सिम्बल समजा माहीत करून घ्यायचे असतील तर मग काय करता येईल? मी ॲक्च्युली याच्यासाठी एक कोर्स बनवला आहे आणि मी बरेचसे ऑलरेडी क्लासेस पण घेते, ऑलरेडी घेतले होते आणि आता मी मराठीमध्ये पण हा कोर्स लॉन्च केला आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला कळेल बेसिकली, त्याच्यामध्ये आय थिंक पूर्ण 1 वीकचा कोर्स आहे, 4 to 5 hours आहे. 1 गोमध्ये पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितले की प्रत्येक व्यक्तीसाठी कोणता कशी करायची, तुमचे हे क्रायटेरिया आहे तर कसं करायचं, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर कशी सिग्नेचर पाहिजे, तुम्हाला बिझनेस करायचं तर कशी सिग्नेचर पाहिजे, तुमची डेट ऑफ बर्थनुसार तुम्हाला कशी सिग्नेचर ड्रॉ करायची, स्टुडंट असाल तर कशी करायची आहे, बिझनेसमध्ये पण तुम्ही स्पेसिफिकली सेल्समध्ये आहात, कोणत्या बिझनेसमध्ये आहात, जॉबमध्ये पण सेल्समध्ये आहात, कोणत्या मार्केटिंगमध्ये आहात, कशामध्ये काम करतात, तुम्हाला कशी पाहिजे. आणि इव्हन गव्हर्नमेंटमध्ये पण मी ऑलरेडी सांगितलं, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे ऑफिसर आहेत, त्याच्या हिशोबाने तुम्हाला सिग्नेचर ड्रॉ करायचे, ते मी एक्सप्लेन केलं आहे. आणि तुम्हाला हेल्थनुसार प्रॉब्लेम्स पुढे होऊ नये, प्रत्येकाची इच्छा असते ना, मनी पण पाहिजे, करिअर पण चांगलं असलं पाहिजे, त्याच्यानंतर मला ना हेल्थमध्ये पण इश्यू नाही आणि रिलेशनशिप पण ठीक राहिली पाहिजे. तर तुम्ही तुमची रिलेशन पण ठीक करू शकता सिग्नेचर चेंज करून. आणि याच्यामध्ये एक पॉईंट ॲड करेल मी, तर बेसिकली रिलेशनशिप 2 लोकांची असते, मग ते मम्मी पप्पा असू द्या, नाहीतर मुलगा नाहीतर आई असू द्या,
मुलगी वडील असू द्या, तर 2 लोकांचे हजबंड वाईफच रिलेशनशिप नसते, तर सगळ्यांसोबत फ्रेंडची पण असू द्या, तर दोन्ही लोकांना सिग्नेचर चेंज करणं जरुरी आहे. तर मी असं म्हणते ना, तुमच्या लाईफचे टीचर तुम्ही आहात, ठीक आहे, बिकॉज यू आर द बेस्ट टीचर ऑफ युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स माहिती आहे, तुम्हाला काय हवं आहे, काय नाही पाहिजे, तुम्ही किती स्ट्रगल केलं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या नाही आवडतात. तर मी सगळ्यांना हे सजेस्ट करते, तुम्हाला आयुष्यामध्ये 3 गोष्टी शिकणं ते ना जरुरी आहे. तुम्ही शिकला, तुमची ॲक्च्युली ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. एक तर सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी, दुसरी लाल किताब आणि स्वर विज्ञान. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही शिकला ना, तुम्हाला कळेल तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस आलेत. कारण की आणि हे जे आहेत ना, ते एन्शियंट नॉलेज आहे. जर तुम्ही जर विचार केला, पहिलेच्या काळी काय होतं, 8वं घर जे रिप्रेझेंट करतं ना, ते दुःख दर्द पीडा आहे आणि त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी पण आहे. आणि पहिलेच्या जमान्यामध्ये गुरुकुल असायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी शिकवायचे. ऋग्वेद शिकवायचे, वेद, उपनिषद वगैरे सगळं ॲस्ट्रॉलॉजी त्याच्यामध्येच पाठ यायचं. आणि 6व्या घरामध्ये सेवा असायची, तर सेवा करायला लावायचे. तुम्ही राजा महाराजा असाल तरी पण तुम्हाला गुरुकुलमध्ये जायचंय, ठीक आहे. त्यांनी ट्रॅव्हलिंग व्हायची, मग 6वं घर बॅलन्स होतं, 8वं घर ॲस्ट्रॉलॉजीने बॅलन्स होतं. तर बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या बेसिकली काही काही ॲक्टिव्हिटीज असतात ना, त्याने आपले प्लॅनेट्स पण बॅलन्स होतात आणि आपले हाऊस पण बॅलन्स होतात. ओके. आणि अजून मी तर ह्याचा पार्ट नाही तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या आता कुंडलीमध्ये आपले 12 घर असतात. एक चार्ट लावताना त्याने कळून जाईल आपल्याला. आणि एका घरामध्ये जर खूप सारे प्लॅनेट असतील, बरेचसे प्लॅनेट, 4 प्लॅनेट, 3 प्लॅनेट, 6 प्लॅनेट रेअर केसमध्ये असतात, तर 4 प्लॅनेट असतील, 5 प्लॅनेट असेल, तर त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल होतं. इतके प्रॉब्लेम येतात, एक प्रॉब्लेम गेला की दुसरा प्रॉब्लेम येतो, दुसरा गेला की तिसरा येतो आणि त्यांना कळतच नाही बेसिकली मला करायचं काय आहे लाईफमध्ये. इतके हे असतात. मी त्यांना नेहमी हे सांगते, आता तुम्ही किती रेमेडी करतात, या प्लॅनेटची रेमेडी, त्या प्लॅनेटची रेमेडी, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, त्या हाऊसला बॅलन्स करा. आता 5th हाऊसमध्ये असेल तर तुम्ही काय करा, एक तुमची कोणती पण जी हॉबी आहे ना, त्याला तू लाईफमध्ये घेऊन या. नाही तर चांटिंग करा, ते चांटिंगचा पण हाऊस आहे ना. 6th हाऊसमध्ये तर सेवा करा, ते हाऊस बॅलन्स होतं. 8th हाऊस आहे जो लाईफमध्ये जितके पण प्रॉब्लेम आहेत ना, 6th हाऊस, 8th हाऊस आणि 12th हाऊसमध्येच आहे. 6व्या यांच्या रेमेडीज करणं आवश्यक. यांच्या रेमेडी असे तुम्ही जर आहे ना बेसिकली बघितलं ना, 6व्या घरामध्ये काय रोग रिपू ऋण आहे, म्हणजे बिमाऱ्या आहेत, कर्ज आहेत, कोर्ट केसेस आहेत. मॅक्सिमम लोक याच्यामुळे परेशान असतात. तुम्ही सेवा करा, बघा तुमच्या लाईफमधून हे कसं निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही. 8व्या घरामध्ये काय ना, सासरचे असतात. आणि बघा ना, ज्यांनी ॲस्ट्रॉलॉजी बनवली किती ब्युटिफुली बनवली आहे. तुमच्या आयुष्याचे प्रॉब्लेम तर सासरमुळेच असतात ना. सगळ्या घरामध्ये पण आपलं कॅटेगराईज केलंय. ते कॅटेगराईज केलंय. तर तुमचं 8वं घर बॅलन्स व्हायला चालू होतं. तुम्ही लाल किताब शिकला, कोणती ॲस्ट्रॉलॉजी शिकताय, त्याने 8वं घर बॅलन्स होतं. आणि जेव्हा तुम्ही दान करता, ठीक आहे, स्पिरिच्युअलिटी फॉलो करता, तेव्हा तुमचं 12वं घर बॅलन्स व्हायला चालू होतं. आणि लाईफचे सगळे मॅक्सिमम प्रॉब्लेम या 3 घरामुळेच येतात. तर तुमचे हे बॅलन्स व्हायला चालू होतात. तर म्हणून म्हणतात ना, आपले जे ओल्ड स्कूल होते ना, जे पहिले गुरुकुलची पद्धत होती ना, तीच बेस्ट होती. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत होत्या, म्हणून ते लोक बॅलन्स होते आणि सगळ्या त्यांच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स नव्हते. आणि आता ज्या बिमाऱ्या आहेत ना, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, ते होतच नव्हतं. ओके. म्हणजे आता जर ऑडियन्सला स्वरविज्ञान किंवा स्वाक्षरी किंवा ॲस्ट्रॉलॉजीबद्दल काही जरी विचारायचं असेल ते तुमच्या आपल्या डिस्क्रिप्शन थ्रू तुमच्याशी कनेक्ट करतीलच. पण सही प्रत्येक वेळेस आपण चेंज करू शकतो का, हा एक प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतो. कारण मी गव्हर्नमेंटच्या सगळ्या डॉक्युमेंटवर माझी जुनी साईन आहे, पण ती एकदम आपल्या ज्या रूलमध्ये बसत नाही, कट मारलेला आहे किंवा डॉट वगैरे आहे. तर आता हे चेंज करणं कितपत पॉसिबल आहे? तुम्हाला ना ॲक्च्युली तुम्ही त्याच्या आधी ना एक तुम्हाला अजून प्रश्न असेल की तुम्ही सिग्नेचर किती यूज करता आज. ओके. रेअर केसेसमध्ये, बट तरी ती इम्पॅक्ट करते. तर तुम्हाला कुठेच चेंज करायची गरज नाही. पहिले तुम्ही आता अगेन तुमचा पहिला जो क्वेश्चन होता ना, की तुम्हाला किती वेळ चेंज करायचे. आता होऊ शकतं की आता मी बॅचलर आहे आणि आता माझ्यासाठी पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे, माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही की मी फॅमिलीला टाइम दिला पाहिजे. जशी ज्याची गरज आहे, क्रायटेरिया गरज आहे, क्रायटेरिया आहे, तो चेंज होतो, सिग्नेचर चेंज होती. आणि तुम्हाला ती गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन चेंज करायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही वापरणार आहे कॅज्युअली. तसं पण तुम्ही युजच नाही करत ना. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट कितीदा साईन करता. आय थिंक मला तर तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये जॉबमध्ये नसताल तर तुम्ही रेअर केसेसमध्ये सिग्नेचर यूज करता. आणि आजकाल तर मनीचं ट्रान्झॅक्शन पण ऑनलाईन होतं, तर तुम्ही चेक पण साईन नाही करत, तर रेअर केसेसमध्ये यूज करता. बट तरी ती सिग्नेचर काम करते. तुम्हाला फक्त ती एक प्रोसेस आहे, ठीक आहे, जी मी त्या कोर्समध्ये पण एक्सप्लेन केली. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कसं त्याला सिग्नेचरला ऍक्टिव्हेट करायची आहे, ठीक आहे. 3 महिन्याचा टाइम असतो बेसिकली, आणि ते 3 महिन्यामध्ये ती सिग्नेचर ऍक्टिव्हेट होते. द स्मॉल मी काय म्हणते, 3 महिने तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची. आणि त्या प्रॅक्टिस एक रिच्युअल आहे, 20 मिनिट्सचं ऑलमोस्ट 10 to 20 मिनिट्सचा रिच्युअल आहे. तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचं 3 महिने. तुम्हाला त्याचा 3 महिन्यामध्ये रिझल्ट दिसेल. ओके.
असं आहे. तर ऑफिसमध्ये म्हणजे बेसिकली गव्हर्नमेंट ऑफिशियल जे डॉक्युमेंट आहे तिथे नाही चेंज करायची, बँकमध्ये नाही करायची, कुठेच नाही करायची. आणि जर तुम्हाला वाटत असेल आता मी ही फायनल सिग्नेचर केली आहे, तर तुम्ही आता गव्हर्नमेंटच्या म्हणजे पॅन कार्डमध्ये पण चेंज करू शकता, ते ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि बँक अकाउंटमध्ये बँक अकाउंट डिफरंट पण असू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही एका बँक अकाउंटमध्ये चेंज करू शकता, इथून पुढे मॉडिफाईड देऊ शकतो हां करू शकता. आणि आजकाल ऑनलाईन पण अकाउंट ओपन होतात, तिथे पण तुम्ही एक बँक असं तुम्ही डिफरन्स सांगते, तुम्ही एक म्हणजे तुम्ही चेंज करा सिग्नेचर आणि एक नवीन बँक अकाउंटमध्ये अपडेट करा आणि तुमचं एक दुसरं अकाउंट ठेवा आणि तुम्ही नोटीस करा कोणत्या अकाउंटमध्ये जास्त पैसे येतात. टेस्ट करायला ज्यांना डाऊट असेल या शंकेवर हां करू शकतात ना. ओके बरं ठीक आहे. सेलिब्रिटी लोक खूप ऑटोग्राफ करतात, हे ऑटोग्राफ आणि नॉर्मल सिग्नेचर वेगळी हवी का? पहिली गोष्ट ते पर्सनल चॉईस आहे. ठीक आहे. आणि इनफॅक्ट खूप सारे सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी आपली ना सिग्नेचर चेंज करून आपल्या लाईफमध्ये चेंजेस केलेत. ईशांत शर्मा आहे, हरभजन सिंग आहे, त्यांची तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता, ते इंटरनेटवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यांनी फक्त सिग्नेचर चेंज केली आणि त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस आले. बापरे, हे असं पण पॉसिबल आहे. बरेचसे लोक तुम्ही बघू शकता, एक तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आहे तर नॅचरली तुमची सिग्नेचर चांगली असते. आणि असे बरेचसे लोक आहेत जी नॅचरली त्यांची सिग्नेचर चांगली असते. आणि काही लोकांच्या लाईफमध्ये लेटर पार्टमध्ये चेंज करतात. तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार असेल ना तर तुम्ही लाईफमध्ये सगळ्या गोष्टी चेंज करायला चालू करतात. मी त्यांचं एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही गुगलवर जा आणि स्वतः सर्च करा. तुम्हाला यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज पण आहेत इंटरव्ह्यूचे. त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे की मी सिग्नेचर चेंज केली आणि माझ्या लाईफमध्ये हे सिरीजमध्ये मला हे टेस्ट मॅचेसमध्ये सिरीजमध्ये मला इतके चांगले रिझल्ट मिळाले. ते तुम्हाला ऑलरेडी ऑनलाईन आहे, हे माझं नॉलेज थोडी नाही, ते मिळून जाईल तुम्हाला. ओके. सही करताना काय खबरदारी घ्यावी हे तर कळलं आपल्याला, सही करताना काय करू नये हे पण कळलं, सही करताना मिक्स लँग्वेज असली तर याबद्दल पण आपलं डिस्कशन झालं. असं तुम्हाला काय सांगा वाटतंय की सही करताना ही गोष्ट काळजी घ्यायला पाहिजे, असं काय आहे का अजून? बेसिकली मी या छोट्या छोट्याच गोष्टी सांगते. तुम्ही रिडेबल साईन करा, तुम्हाला असं वाटलं पाहिजे, आणि असं कोणाची कॉपी नका करू. ओके, मेन इम्पॉर्टंट आहे. आता असं मला वाटलं की अरे एलॉन मस्कची साईन बघूया, त्याची कॉपी करूया, म्हणजे त्याच्यासारखं सक्सेस मला मिळेल हां ही भावनेने. नाही, कॉपी कॅट नाही होऊ शकत. तुम्हाला नाही माहिती ना त्यांचे ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट कसं आहे. कारण की आपण म्हणतो ना नीलम सगळ्यांना सूट नाही करत. बऱ्याचशा नीलमची त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, त्याची खूप स्टोरीज ऐकल्या असतील. अमिताभ बच्चननी घातला होता, मग बऱ्याचशा लोकांनी घातला, मग ॲक्सिडेंट होतो, हे होतं. सगळ्यांना नीलम सूट नाही करत. तसंच तुम्हाला सगळ्यांची जी सिग्नेचर आहे ना ती युनिक असली पाहिजे. तुमचे क्रायटेरिया वेगळा आहे, तुमचा ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट वेगळा आहे, तुमची लाईफ वेगळी आहे, तुमचे डिफरंट म्हणजे तुमचं जे राहण्याची पद्धत आहे, तुमच्या गरजा पण वेगवेगळ्या आहेत, त्यानुसार मग तुमची सिग्नेचर पण वेगळी असते आणि ती तुम्हाला मनातून येईल की मला ही माझी गरज आहे आणि मला हे केलं पाहिजे. आम्ही सिग्नेचर करताना फक्त डिझाईन बघतो की किती छान दिसते. हां बेसिकली तुम्हाला ॲक्च्युली ग्राफोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजीला कंबाईन करू नका. ठीक आहे, जितकी आणि तुम्ही डिझाईन काढण्याच्या मागे नका लागू. अरे सुंदर दिसली पाहिजे, इम्पॉर्टंट नाही. सुंदर दिसणं इम्पॉर्टंट नाही, अकाउंटमध्ये पैसे येणं इम्पॉर्टंट. ठीक आहे, करिअर चांगलं असणं हे ना प्रिसाइजली चांगलं जरुरी नाही. तर काय होतं माहिती आहे का, तुम्हाला असं वाटतं अरे चांगली दिसली पाहिजे, चांगलं दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला त्यांनी फायदा काम करणं इम्पॉर्टंट आहे त्या साईडनी. करेक्ट. तर ते बरं झालं तुम्ही पॉईंट विचारला. तर चांगली दिसतात, तुम्ही आर्ट यूज करतात, जे लोक आर्टिस्ट आहेत तर त्यांना असं वाटेल ना अरे मी थोडीशी सुंदर काहीतरी युनिक दिसली पाहिजे बाकीच्यांपेक्षा, या नादात नसली पाहिजे. ठीक आहे, युनिक म्हणजे सिग्नेचर नाही, तुम्ही बना. क्या बात आहे. ओके, तुम्ही आधी एक सांगितलं होतं बघा की रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होणार हे सिग्नेचरवरून कळलं होतं. काय बघितलं तुम्ही सिग्नेचरमध्ये? बेसिकली बघा, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतात ना, मी सांगितलं पहिलं तर तुम्ही तुमची सिग्नेचर कट करत असताल, त्याच्यानंतर आता फर्स्ट लेटर आणि म्हणजे फर्स्ट नेम आणि सेकंड नेम त्याच्यामध्ये डिस्टन्स देत असाल तर तुमच्या फॅमिलीसोबत डिस्टन्स राहणार आहे. आणि तुमची सिग्नेचर अपवर्ड जात असेल तर रिलेशनशिप प्रॉब्लेम येत आहेत. आणि ओव्हरलॅप जरी होत असेल सिग्नेचर आणि तरी पण तुमचे अफेअर होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेट लाईन देऊन 2 डॉट दिले तर तुम्ही रिलेशन चेक करण्यासाठी दोन्ही पार्टनरची सिग्नेचर बघणं आवश्यक आहे का? हां, ओके, कारण की रिलेशनशिप 2 व्यक्तीची असते ना. आता काय होतं, मग आता असं होऊ शकतं की तुम्हीच फक्त करताय आणि तुमचा पार्टनर तुम्हाला तेवढं रिटर्नमध्ये देत नाहीये. मग लग्न जुळवताना पण सिग्नेचरचा ॲस्ट्रॉलॉजिकल दाखवणं आवश्यक आहे असं वाटतं? ते मी म्हणते सगळ्या गोष्टी काम करतात. तुम्ही आता असा तुम्हाला प्रश्न होता की मग ॲस्ट्रॉलॉजी काम करते की न्यूमरॉलॉजी काम करते की लाल किताब काम करते की सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी काम करते? मी म्हणते सगळ्या गोष्टी काम करतात. आपले 5 बोटं आहेत, हाताचे 5 बोटं आहेत, तर तुम्हाला म्हणते का मी हेच बोट काम करतं हे नाही करत. आणि सगळ्यांची साईज वेगळी आहे, बट जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा असं ती मुठ्ठी बनते ना.
आणि ते पॉवरफुल असते, तर सगळ्या गोष्टी काम करतात. तुम्हाला जो कोणी म्हणत असेल ना की नाही ॲस्ट्रॉलॉजी एवढं पॉवरफुल काहीच नाही, सगळ्याच गोष्टी काम करतात. आणि जेव्हा माझ्याकडे कोणता पण चार्ट येतो ना, आणि ह्याच्यामध्ये वास्तू पण इन्क्लूड येतं, वास्तू पण काम करतं. जेव्हा तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल असेल तर तुमचं वास्तू घराचं पण खराब असतं. कधी कधी मी विचारते पण, आणि इव्हन कुंडलीमुळं कळून जातं की तुमच्या घराचा वास्तू कसा आहे. तर सगळ्या गोष्टी बॅलन्स असणं जरुरी आहे. आता जेवढं तुमच्या हातात आहेत तेवढा बॅलन्स करायचं ट्राय करा, पण होणार तेच आहे. ठीक आहे, जे लिहिलं आहे अटल सत्य. कर्म आणि अटल सत्य भाग्य. ओके, तर हिनाजी एवढं तर समजतंय मला की जो व्यक्ती जो क्लायंट तुमच्याकडे येतो ना, त्याला म्हणजे तुम्ही प्रत्येक अँगलने सोल्युशन देत असतात. जे स्वरविज्ञान असू द्या किंवा लाल किताबने असू द्या किंवा ॲस्ट्रॉलॉजी असू द्या, वास्तूने असू द्या, सिग्नेचर ॲनालिसिस. म्हणजे आनंद मला याचा झाला की काही गोष्टी मलाही कळल्या की माझ्या साईनमध्ये काय काय पॉईंट्स आहेत जे मी आता रिकरेक्ट करणारच आहे. आणि अजून काही मला पर्सनलाइज गोष्ट वाटली तर मी नक्की तुमच्याकडे येणार. तुमच्याकडे येण्यासाठी काय काय डिटेल्स आवश्यक आहे त्या प्लीज आम्हाला प्रोव्हाइड करा, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. सिग्नेचरबद्दल अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही क्वेश्चन आपल्या कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. हिनाजी नक्कीच त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतील. आणि शिवाय तुम्हाला जर मॅडमच्याशी कनेक्ट करायचं असेल किंवा तुमच्या साईनबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही त्यांना विचारू शकता. खूप धन्यवाद हिनाजी. तुम्ही सिग्नेचर आणि म्हणजे आपण स्वाक्षरी म्हणू आपण मराठीत, तर स्वाक्षरीमध्ये काय बघायचं, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे याबद्दल तुम्ही सांगितलं आमच्या पॉडकास्टमध्ये नवीन माहिती. याबद्दल खरं तर मी तुमचे खूप आभारी. थँक्यू सो मच हिनाजी. थँक्यू सो मच. अगेन आपण हा पॉडकास्ट एंड करू देवाच्या नावाने. नक्कीच. ठीक आहे, बाळू मामाच्या नावानं चांग भलं.